चला तर मग आता सादर करत आहे बाबांची प्रसिद्ध झालेली 7वी कथा. कथेचं नाव आहे दुरावा, जी प्रसिद्ध झाली होती मनोरच्या जून 1965 या अंकामध्ये. आजच्या कथेच्या सादरकर्त्या आहेत सौ शीतल. उन्हाचा कडाका संपतो. झळा विरतात. जागोजाग उसळणारा फुपाटा जोरदार सरीने खाली बसतो. पहिला पाऊस चैतन्याचा शिडकावा करतो. सगळीकडे मातीचा घमघमाट सुटतो. श्रांत झालेली जमीन न्हाते. मग त्या तप्त वातावरणाचाही कंटाळा येतो. आता उन्हाचा लवशेषही नकोसा वाटतो. असाच पाऊस हवासा वाटतो. अशीच संततधार हवीशी वाटते. पोळलेल्या मनाला हे झाकोळलेलं वातावरण हवंसं वाटतं. ही कुंद हवा जवळची वाटते. जमिनीला ओलावा हवासा वाटतो. वसंतात फुललेली पालवी बहरून जावीशी वाटते. आशा विचार करत दारात उभी असते. बाहेर पाऊस कोसळत असतो. तो पाऊस तिच्या श्रांत मनाला सुखावतो, दिलासा देतो. ती आपले लांब सडक शेपटे पुढे घेते. लांबवर पाहते. सळसळणाऱ्या झाडांवर पावसाचे टपोरे थेंब आदळत असतात. बागेतला गारवेल हेलकावतो. त्याच्या आळ्यात भरपूर पाणी साचलेलं असतं. आशा त्या गारवेलाकडे टक लावून पाहते. त्याची चिमुकली पानं पावसाच्या माऱ्यानं थरथरत असतात. त्या वेलीवर छोट्या गाठी आलेल्या असतात. तिला गंमत वाटते. तिला पावसात खूप भटकावंसं वाटतं. स्वच्छ डांबरी सडका, पायावर आदळणारं गार पाणी, गोरे पाय आणि नखांवरचा ठसठशीत नेलपेंट. छत्री घेऊन ती दारापाशी येते. थबकते. विचार करते. कुणाकडे जायचं आता? मंगलाचं लग्न झालं. सुली, माली, बारशी सुद्धा झाली त्यांच्या पोरांची. राहता राहिली ती मीरा वासवानी. छे, पण मीराशी आपण मैत्री ठेवणं बरोबर नाही. ती छान दिसते. भारी भारी साड्या आणि पंजाबी सूट वापरते. पण नकोच तिची मैत्री. आणि इतके दिवस तरी कशी टिकून राहिली याचं नवलच वाटतं. निष्कारण तिच्यामुळे आपल्याबद्दल गैरसमज व्हायचे लोकांचे. परवा सरळ म्हणते कशी, आशा, एक्सक्यूज मला आज डेट आहे. डेट? तिचं वागणं, बोलणं, चालणं काही बरं नाही. तिचे ते मित्र, लतीफ्स, 3 कॉइन्स अशा हॉटेलात नेणारे. तिचे मित्र सगळे सिंधी, पंजाबी, आणखी एक महाराष्ट्रीयन सुद्धा, दिलीप परांजपे. मोठ्या मानभावीपणानं आपल्याशी त्याची ओळख करून देते. आज आम्ही पिक्चरला जाणार आहोत, वेस्ट एंडला. सिनेमे काय पाहते, कुठल्या कुठल्या पदार्थांची नावं काय घेते. आशा, सांगू नकोस कुणाला, पण आज मी एक सिगारेट सुद्धा ओढून बघितली. ओ, व्हॉट अ प्लेजर टू स्मोक. ती मनातून मीराशी मैत्री तोडायचा विचार करते. मीरा सारखी तिच्या मित्रांविषयीच सांगत असते. आज कुठला पिक्चर टाकायचा, कुठल्या हॉटेलात चिकन चांगलं मिळतं, पुढल्या शनिवारी कोणाशी डेट आहे, कोण कुठल्या नटासारखा दिसतो. तिचं सगळं कसं वेगळं, अगदी वेगळं, अगदी पुरुषी. आशाला बाहेर जावंसं वाटतच नाही. एकटीने हिंडायचा कंटाळा येतो तिला. ती टेबलापाशी बसून राहते. तिची रिकामी नजर खोलीभर हिंडते. तिने भरलेले एम्ब्रॉयडरीचे नमुने जागोजाग दिसत असतात. स्टुलावर टाकलेला फुलांचा रुमाल आणि वर पंख्या शेजारच्या टेबलावर जुन्या मॉडेलचा रेडिओ आणि खुंटीवर टांगलेलं एक लँडस्केप. तिला खूप कंटाळा येतो. स्वयंपाकघरात तिचं काही कामच उरलेलं नसतं. तिला वाटायला लागतं, खरं म्हणजे घरी बसून तरी काय करायचं आता? अभ्यास थोडाच करायचा आहे. टेबलावर शेक्सपियर, शेले, किट्स पडले आहेत. काहीच मजा वाटत नाही आता त्या अभ्यासात. काय ती काव्य नाटकं अभ्यासायची,
त्यांच्यावरच्या नोट्स काढायच्या, 3-3 तास हात दुखून येईपर्यंत पेपर लिहायचे. आणि एवढं करून पदवी मिळून काय विशेष मिळालंय? कुठे नोकरी करायची आहे? आता तो कर्माचा अभ्यास सुटलाय. कसं हलकं वाटतंय. निरनिराळे गाईड्स, नोट्स पाहण्याचे दिवस संपले आता. नावामागे BA ही आकर्षक पदवी लागली आहे. आशालता बापट, BA. कुणाला खरं वाटलं होतं डिग्री इतक्या सहज मिळेल म्हणून? चैनी खातर वेळ जायला साधन म्हणून दादांनी आपलं नाव कॉलेजात घातलं. नटून थटून मिरवायचं ठिकाण ते. कुठला अभ्यास आणि कुठलं काय. आशा स्वतःशीच हसते. इतक्या सहजासहजी BA झाल्याबद्दल कृतार्थता वाटते तिला. बाहेर पावसाचा मारा जोरात चाललेला असतो. गच्चीवरचं पाणी मोठ्यानं आवाज करीत ओतत राहतं. दारात रेनकोट घातलेला जयंत उभा असतो. लगबगीने रेनकोटाच्या गुंड्या काढून तो दारावर अडकवतो. रेनकोटावरचं पाणी निथळत राहतं. दिलरुबा मधुर हा दिलाचा, त्या ओल्या वातावरणात ते नाट्यगीत आकार घेतं. ज्या गाण्यावर तो हजारो श्रोत्यांच्या हमखास टाळ्या घेतो ते नाट्यगीत. दिलाचा म्हणताना तो त्याची आवडती फिरकी ताण घेतो. दार बंद कर रे दादा, पाऊस घरात येतोय, आशा त्रासिकपणे म्हणते. जयंत धुंदीतच असतो. त्याचं आशाकडे लक्ष सुद्धा जात नाही. त्याच्या डोळ्यासमोर श्रोते असतात. त्याच्या नाट्यगीताने धुंद झालेले, माना डोलावणारे, तो समेवर आला की टाळी देणारे. त्याला त्यांचे तृप्त चेहरे दिसत असतात. बस इतकंच. त्यांच्या मनात, शरीरात, रक्ताच्या प्रत्येक थेंबात सूर असतात. नाद ब्रह्म, त्या ताळणा. सौभद्र अपमानमधली मराठी मनाशी एकरूप झालेली ती नाट्यगीतं. आशा त्रासिकपणे उठते. धाडकन दार लावून घेते. जयंताच्या खोलीतून तंबोऱ्याचे सूर ऐकू येतात. आशा चिडते, अस्वस्थ होते. सदानकदा याची गाणी, सारखे रियाज. काय मजा वाटते लोकांना यांची गाणी ऐकण्यात. आपलं तर डोकं उठतं त्यांच्या आवाजाने. कुठले कुठले तबलजी आणतो आणि दिवसभर ती आरडाओरड. कशाला हवी आहे एवढी प्रसिद्धी? बोलत सुद्धा नाही धड आपल्याशी. जेवायला सुद्धा घरी येत नाही वेळच्या वेळ. आई बिचारी एवढं करते त्याचं काही आहे का त्याला? सारखं आपलं दिलरुबा मधुर हा दिलाचा, नाहीतर उगीच का कांता. आशा बेचैन होते. तिला सुचेनासं होतं. एक मासिक हातात घेऊन ती पलंगावर पडते. रंगीबेरंगी मुखपृष्ठाकडे पाहून तिचा चेहरा उजळतो. काय सुंदर चित्र, असं पुटपुटत ती वाचू लागते. तिचं रिकामं मन त्या कल्पनेच्या विश्वात रंगतं. तिच्या आवडत्या लेखकाची कथा ती आतुरतेनं भराभरा वाचून काढते, संपवते. पुन्हा पुन्हा त्यातली वर्णनं वाचते. मासिकातल्या बाकीच्या कथा तिला अगदी मिळमिळीत वाटतात. आणि कविता तर तिला कधीच आवडत नसतात. दाराशी गाडी थांबल्याचा आवाज होतो. गाडीचं दार दाणकन आपटलं जातं. वाळूवर दादांच्या बुटाचा आवाज होतो. झटपट चहा कर, मला थांबायला वेळ नाही. मुंबईला निघालोय आत्ता लगेच. आणि हे बघ, परत केव्हा येईन ते सांगता येत नाही. स्वयंपाकघरात कपबशांचा खडखडाट होतो आणि थांबतोही. तिची चौकशीच होत नाही. लगबगीने गडबडीने आलेले दादा निघून जातात. खोलीतली तंबोऱ्याची तार थांबते. जयंताची फिरकी ताण थांबते. बाहेर पाऊसही थांबलेला असतो. आशा उठते, खिडकीचं दार उघडते. बाहेर कसं प्रसन्न वातावरण असतं. हेच त्या कथेतलं वातावरण. अगदी थेट असंच. हीच त्या कथेतली ओली हवा, हाच तो गारवा. दिलीप आणि सुलभा यांची भांडणं आणि मग दोघांची माघार. त्यांच्या प्रेमाची ऊब, त्या छोट्या घरकुलातलं ते वातावरण. आई स्वयंपाकघरात कुठली तरी पोथी
मोठ्याने वाचत असते. आशाला आत्ता काहीच ऐकू येत नसतं. ती ओली हवा तिच्या रोमारोमात खेळत असते. ती त्या कथाविश्वात रमलेली असते. तिच्या डोळ्यासमोर दिलीपची आकृती उभी असते. तिच्या कल्पनेतला दिलीप, तरतरीत चेहऱ्याचा दिलीप आणि ती गोल चेहऱ्याची खट्याळ सुलभा. काय त्यांच्या भांडणाची, प्रणयाची वर्णनं. खरंच काय गोडी असेल त्या संसारात. संसार, प्रणय, भांडणं, एकमेकांकरता जीव झिजवण्याची काय ती वृत्ती. आत्ता हे सगळं दैवी वाटतंय. कल्पनेच्या पलीकडचं, अशक्य, असंभाव्य. तिच्या नकळत तिच्या डोळ्यासमोर किशोर साठे येऊन उभा राहतो. किशोर, आपल्या मागे हिंडणारा, आपला परिचय वाढवू पाहणारा. आशा दचकते. किशोरच्या आठवणींनाही ती जागा देत नाही. पलंगावर बसून पाय हलवत विचार करीत राहते. काय वेगळंच आयुष्य असेल ते. पतीच्या सहवासात रमणारं, सुखदुःखाच्या ऊन पावसाच्या खेळात रमणारं. तिचं अंग मोहरून येतं. ती ओली संध्याकाळ तिच्याशी लगट करते. तिच्या अंगावर सुखाची खडी फुलते. कल्पनेचे पुष्पगुच्छ हेलकावतात. ती उजळून निघते. निशिगंधाचा वास तिच्या रोमारोमात भिनतो. कल्पनेच्या विश्वात ती स्वतःला झोकून देते. मग व्यवहाराच्या पातळीवर तिचं मन अलगद उतरतं. दादांचा एकसारखा बिझनेस, जयंताचं सारखं नाट्यसंगीत आणि आईची कधीही न संपणारी पोथी. आपली कुणालाच जाणीव नाही. आपल्या अस्तित्वाचं काहीतरी महत्त्व राहिलंय का? केवढा दुरावा वाटतो या घरातल्या माणसांचा. केवढं तरी अंतर पडलंय त्यांच्यात आणि आपल्यात. आपल्या पुढच्या आयुष्याची कुणालाच काळजी नाही. आशा नुसती बसून राहते, अंधार पडेपर्यंत, अगदी एकटी, खिन्नपणे विचार करीत. खोलीत अंधार दाटतो. तिचा जीव आंबून जातो. ती मरगळल्यासारखी खिडकीत उभी राहते. आकाशात भरपूर काळे ढग जमा झालेले असतात. आशाच्या कंठात दाटून येतं. तिला हा एकटेपणा असह्य होतो. तिला भरपूर रडावंसं वाटतं, मोकळेपणाने. तिच्या तोंडून हुंदकाही फुटत नाही. धन्यवाद.